माझी लक्षवेधी अध्यक्ष महोदय. हरकत काय सांगा. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा हा आहे की या सभागृहाची सर्वसाधारणपणे पद्धत प्रथा ही आहे की त्या विभागातले सन्मान्य सदस्य जे वस्तुस्थिती सांगतात ती ग्राह्य धरून सरकारनं त्या अनुषंगाने कारवाईचं बोललं पाहिजे. सन्मान्य सदस्य प्रकाशराव सुर्वेनी भूमिका मांडत असताना काय मांडली की 1967 सालापासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की जे पुरावे तिथले लोक रहिवासी आहेत ते काय आयत्या वेळेला आले नाहीत. मंत्री महोदयांनी सांगताना काय सांगितलं अध्यक्ष महोदय की 2020 साली 1967 कुठे आणि 2020 कुठे. 2020 साली मंत्री महोदय आपण सांगितलं काहीतरी एक बिल्डरचं नाव घेतलं आपण, आरिफ का अहमद काहीतरी, त्याच्या नावावर ती जागा झाली. याचा अर्थ इथंच संशय अध्यक्ष महोदय, 1967 सालापासूनचे असलेले मालक 2020 साली कसे गायब झाले, कुणी केले, कोणाच्या हिताकरता केले, अनेक्चर 2 मध्ये काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. आणि आपण आता असं सांगताय की आम्ही त्या संदर्भात चौकशी करू, म्हणजे तुम्ही कमर्शियल बांधकाम तोडून मोकळे झालात आणि मोकळे झाल्यानंतर तुम्ही चौकशी करता. अगोदर फाशी नंतर चौकशी, ही चौकशी अगोदर का नाही केली. आणि म्हणून या चौकशीमध्ये सन्मान्य सदस्य सांगतात त्या पद्धतीनं ते जे लिगल असतील तर त्यांचं पुन्हा तुम्ही पुनर्वसन त्या ठिकाणी करणार का, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जागा देणार का. सन्मान्य सदस्य म्हणतात की कोर्टाने कुठेही घर तोडायला ऑर्डर दिलेली नाही. आपण हे रेकॉर्डवर आणता का की कोर्टाने घर तोडायला ऑर्डर दिलेली आहे म्हणून. आणि म्हणून ही घरं कोर्टानं तोडण्याची ऑर्डर दिली असली नसली तरी सुद्धा तुम्ही यांना संरक्षण देणार का. आणि जर चुकीच्या पद्धतीने एखाद्या बिल्डरला पाठीशी घालण्याकरता म्हणून एका रात्रीत जर 7-12 बदलला असेल, प्रॉपर्टी कार्ड बदलला असेल तर ते करेक्ट सरकारच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं करून त्या लोकांचं पुन्हा पुनर्वसन करणार का. चला प्रकाश सुर्वेजी, मंत्री महोदय सुर्वेजींचं उद्या मग एकत्र उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, बोला. मंत्री महोदयांनी उत्तर दिले, थातूर मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. अध्यक्ष महोदय, 2012ला कोर्टामध्ये केस होती मान्य. 2012 पासून 2024 पर्यंत हे अधिकारी असं बोलायला पाहिजे झोपले होते का हो, काय एसी मध्ये बसून फक्त मजा बघतात. हे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी तिथे एसी मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात, गरिबांची घरं तोडायचा. हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हे आपलं दालन आहे, हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं. सर्व त्याचे पुरावे जमा करतात, ते इलेक्शनमध्ये नाव होतं, वोटिंग करतात, 67 पासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावी होते. आणि कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने, अतिसुद्धा कधी काय ह्या परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेम्प्टची हे टाकली. आजपर्यंत मला सांगा, भारताच्या इतिहासात एकावर तरी अधिकार कंटेम्प्ट झाला का हो, पण नाही. यांच्याशी संगनमत करून अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. तिथे 500 घरांचा प्रश्न आहे. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या विभागात असंच नाही, आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत, जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटिसा दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत. माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये तात्पुरती स्थगिती दिली, त्याविषयी आम्ही रात्री 12 वाजता भेटलो, त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांना मनापासूनच आभारी आहे. पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि तुझं प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्ष महोदय ऐका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटी पुरी जनता उतरली आणि त्या बाउन्सरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं. म्हणजे केवढी दादागिरी विकासाची चालू आहे. हे कशासाठी चाललंय, कुणासाठी चाललंय? गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायगड घालण्यासाठी इथे बसलेले ते अधिकारी. त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाया, वरिष्ठ अधिकारी, खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काही दोष नाही, वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही, याची कारवाई का केली, ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण. आणि माझा महत्त्वाचा प्रश्न, जे पूर्ण डिमॉलिश करताना कशा पद्धतीने केलं माहिती आहे, फ्रीज, TV, बीवी सर्व पार चुरा करून टाकला, त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष महोदय.
म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते की सामान तरी काढायची तुम्ही त्यांना द्या ना. ते विनंती करतायत, मी सारखा फोन करतोय, कोण फोन उचलायला तयार नाहीत की बुवा त्यांचं सामान तर काढू देत, मला स्ट्रक्चर तोडायचं होतं ना, तर सामान तरी त्यांचं काढू द्या. हे सर्व भरपाई त्यांची त्या विकासाकडून करून घेण्यात यावी अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय, करावी त्यांनी. आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. सदस्य भास्कर जाधव साहेबांनी, प्रकाश सुर्वे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी 100% शासन सहमत आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. 2020चा जो मी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये इक्बाल खत्री नावाचे पूर्वीचे जे मालक होते त्यांच्याकडनं 2020ला मेसर्स शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर याला ती जागा ट्रान्सफर झालेली होती. परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की 1995च्या अगोदरच्या बांधकामाला जो नियम लागतो तो या सगळ्या नियम लागणार का, याच्यावर मी असं स्पष्ट सांगितलं की या संदर्भामध्ये 100% चौकशी केली जाईल. 95च्या अगोदरचा नियम जर याला लागू होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता मुद्दा जो प्रकाश सुर्वे साहेबांनी या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी ACSच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 60 दिवसाच्या आत याची चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सगळी कार्यवाही थांबवली जाईल. चला छान. लक्षवेधी क्रमांक 2, लक्षवेधी क्रमांक 2 नाही, लक्षवेधी क्रमांक 2, माननीय अध्यक्ष, लक्षवेधी क्रमांक 2.